काय अत्याचार होतो एवढा मराठीवरती? काय ठाकरे असताना काय अत्याचार होतो? आले किती गेले किती गद्दार असे लाकरे. महाराष्ट्रामध्ये एकच ब्रँड तो म्हणजे ठाकरे. नेते कोणीही असू देत, ते किती भ्रष्टाचार. कार्यकर्ते आहात का? हा, मी कार्यकर्ता नाही, मी सर्वसामान्य माणूस आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं मी मराठी आहे आणि महाराष्ट्रीयन आहे. त्यामुळे मराठीवर जेव्हा जेव्हा अन्याय होतो ना, तेव्हा आतून रक्त असं गरम होतं. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा यावेळेला गरम रक्त झालंय, चटके बसतील का? नक्की नक्की समुद्र जळून जाईल, एवढं रक्त गरम आहे. तर मला एवढंच म्हणायचं होतं की नेता कोणीही असो, कितीही काही असो, माझं मत एकच आहे की ठाकरे ब्रँडचा या ठिकाणी जर टिकला ना, तर मराठी माणूस टिकून राहील. कारण जो इतर लोकांवरती तो वचक आहे. तुम्हाला वाटतं का यावेळेला ठाकरेंसाठी डू ऑर डायची लढाई, जर इकडे जर ते हरले मग ते संपला विषय, असं वाटतं का तुम्हाला? कारण की ही एक शेवटची अपेक्षा होती की एकत्र या फायनली ते आले. जर आता ते हरले मग विषय काय आमचा संपला, असं वाटतं का? ठाकरेच नव्हे तर प्रत्येक मराठी माणसासाठी, प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसासाठी डू अँड डायची लढाई आहे. आता जर तुम्ही एकत्र नाही आलात तर मग फार कठीण आहे, फार कठीण. मग आता दुसरं बघा, आता ठाकरेंचा विषय झाला आपला, शिंदे आणि फडणवीस दादा पण आहेत, त्या साईडला काँग्रेस वगैरे पण आहे. त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे दादा काँग्रेस जाऊ द्या, शिंदेबद्दल आपण तो असं खास बोलू, कारण की शिंदे नाही म्हटलं तरी शिवसेनेचे प्रोडक्ट आहेत. कसं, मी पुन्हा एकदा सांगतो, कुठलाही नेता असू दे, कुठलाही राजकारणाचा कुठलाही पक्ष असू दे, माझं एकच मत आहे, जो परप्रांतीयांचा जो वरचढ वाढत चाललाय ना, तर जो वचक घालायचा असेल तर तुम्हाला ठाकरे परप्रांतीयांचा मुद्दा एक थोडासा तुम्हाला सविस्तर सांगतो. जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली होती तेव्हा बाळासाहेबांनी साऊथ इंडियन्स जे आहे त्यांच्या विरोधातून हे सगळं बंड पुकारलं होतं. साऊथ इंडियन्स नंतर तो सगळा विषय बाळासाहेब नंतर हिंदुत्वाच्या वाटेवरती गेले, मग तो मुसलमानांच्या विरोधात सगळं झालं. मग राज ठाकरे आले, त्यांनी उत्तर भारतीयांच्या विरोधात सगळं सुरू केलं. आता कुठेतरी हा गुजरात्यांच्या विरोधात थोडंसं आपला तो एक नॅरेटिव्ह दिसतो. तुम्हाला काय वाटतं सध्या परप्रांतीय म्हणजे तुम्ही कोणाबद्दल बोलताय? साऊथ इंडियन्स बद्दल बोलताय, उत्तर भारतीयांबद्दल बोलताय, की स्पेसिफिक गुजरात्यांबद्दल बोलताय? नाही, परप्रांतीयाची डेफिनेशन किंवा व्याख्या माझी वेगळी आहे. जो महाराष्ट्रामध्ये राहतो तरी सुद्धा मराठी बोलत नाही, मराठी सण संस्कृती पाळत नाही ना, तो परप्रांतीय. मग तो हिंदू असू दे किंवा कोणीही असू दे, कुठलाही याचा असू दे, जो महाराष्ट्रात राहून मराठी भाषेचा आदर करत नाहीये, महाराष्ट्र संस्कृतीचा आदर करत नाही, तो परप्रांतीय. या लोकांचा